यहेजकेल अध्याय 16। पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, यरुशलेमेची अमंगळ कृत्ये तिच्या लक्षात आणून दे। असे म्हण, प्रभू परमेश्वर यरुशलेमेस म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत। तुझा बाप अमोरी व तुझी आई हित्तीण होती। तुझ्या जन्माविषयी म्हटले तर, तू जन्मलीस तेव्हा तुझा नाळ कापला नाही, तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले नाही, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही व तुला बाळंत्यात गुंडाळले नाही। तुझी करुणा येऊन यातले कोणतेही करावे अशी तुझवर कोणाची दयादृष्टी झाली नाही। तर तू जन्मलीस तेव्हा तुला अमंगळ समजून शेतात टाकून दिले होते। मी तुझजवळून जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले, तेव्हा मी तुला म्हणालो, तू आपल्या रक्तात लोळत आहेस तरी जिवंत रहा। असेच मी तुला म्हणालो, शेतातले बीज वाढून सहस्त्रपट होते तशी मी तुझी वृद्धी केली। तू वाढून उंच झालीस, तू अति सुंदर झालीस, तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले, तरी तू उघडी नागडी होतीस। मग तुझजवळून जाताना मी तुला पाहिले, तो ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती। तेव्हा मी तुझवर पदर घालून तुझी नग्नता झाकिली। प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझबरोबर करार केला व तू माझी झालीस। मी तुला पाण्याने न्हाऊ घातले, तुझवरचे रक्त धुवून काढिले व तुला तेलाने माखिले। तुला वेलबुट्टीची वस्त्रे लेवविली, उत्तम चर्मी जोडा तुझ्या पायात घातला, तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळिले व तुला रेशमी ओढणी पांघरविली। मी तुला दागिन्यांनी सजविले, तुझ्या हातात बांगड्या घातल्या व गळ्यात गळसरी घातली। मी तुझ्या नाकात नथ घातली, कानात बाळ्या घातल्या, तुझ्या डोक्याला उत्तम शिरोभूषण घातले। तू सोन्या रुपयाने नटलीस, तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम व जरतारी यांचा होता। तुला भोजनास सपीठ, मध व तेल ही असत। तू अति सुंदर होतीस व तू राजवैभवाला पोहोचली होतीस। तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रात पसरली, कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले। असे प्रभू परमेश्वर म्हणतो, तू तर आपल्या सौंदर्यावर भरवसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केली। आल्या गेल्याबरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालविला। तुझे सौंदर्य त्यास लुटावयास सापडले। तू आपली वस्त्रे घेऊन रंगीबेरंगी उच्च स्थाने आपणासाठी सजविली आणि कधी झाली नाही व पुन्हा कधी व्हावयाची नाही अशी शिंदळकी त्यावर केली। मी दिलेल्या सोन्या रुपयाचे शोभिवंत दागिने घेऊन तू त्यांच्या पुरुषमूर्ती केल्या
व त्याचबरोबर शिंदळकी केली. तू आपली वेलबुट्टीची वस्त्रे घेऊन त्यास लेवविली. मी दिलेल्या तेलाचा व धुपाचा तू त्यास नैवेद्य दाखविला. मी भाकर, सपीठ, तेल व मध ही तुला देत असे व तुला चारीत असे. तीही तू त्यापुढे सुगंध म्हणून अर्पित असस. हे असे घडत असे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आणखी मजपासून तुला पुत्र व कन्या ही झाली. ती तू घेऊन त्यास खाऊन टाकण्यासाठी बळी म्हणून अर्पिली. ह्या तुझ्या शिंदळक्या तुला पुरेशा झाल्या नाहीत, म्हणून तू माझ्या पुत्रास वधून त्यांचा मूर्तीप्रित्यर्थ अग्नीत होम केला काय? ही सर्व अमंगळ कृत्ये व शिंदळक्या करिताना तू लहानपणी उघडी नागडी असून आपल्या रक्तात लोळत होतीस, याची तुला कधी आठवण झाली नाही. तू ही दुष्कर्मे केल्यावर प्रभू परमेश्वर म्हणतो, तुला धिक्कार असो, तुला धिक्कार असो. असे झाले की तू आपणासाठी कमानदार घर बांधिले. रस्त्या रस्त्यावर तू आपणासाठी उंच स्थाने केली. तू रस्त्याच्या नाक्या नाक्यावर आपली उंच स्थाने बांधिली. आपले सौंदर्य भ्रष्ट केले. आल्या गेल्या सर्वांपुढे आपले पाय पसरून मनस्वी शिंदळकी केली. मोठ्या शरीराचे तुझे शेजारी मिस्री लोक याबरोबर तू शिंदळकी केली. मला चिडविण्यासाठी तू मनस्वी शिंदळकी केली. तेव्हा पहा, मी आपला हात तुझवर उगारून तुझे नित्याचे अन्न कमी केले आणि ज्यांना तुझे शिंदळकीचे वर्तन लज्जास्पद वाटते त्या तुझा द्वेष करणाऱ्या बलिष्ठांच्या कन्यांच्या स्वाधीन तुला केले. तुझी तृप्ती म्हणून कधी होत नाही, याकरिता तू अश्शूर्यांबरोबरही शिंदळकी केली. हो, त्याचबरोबर तू शिंदळकी केली तरीही तुझी तृप्ती होईना. व्यापाऱ्यांचा म्हणजे खासद्यांचा आदेश तेथपर्यंत तू मनस्वी शिंदळकी चालविली तरी त्यानेही तुझी तृप्ती होईना. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू स्वच्छंदी वेश्येच्या कृतीप्रमाणे हे सर्व केले. तेव्हा तुझे मन किती दुर्बळ आहे. नाक्या नाक्यांवर तू आपली कमानदार घरे बांधली व रस्त्या रस्त्यांनी उच्च स्थाने बांधिली. पण तू शिंदळकीच्या वेतनाची पर्वा केली नाही. यात तू वेश्येची रीत सोडिली. तू तर पतीला सोडून परपुरुष घेणाऱ्या जारिणी स्त्रीप्रमाणे आहेस. लोक वेश्येस वेतन देतात, पण तू उलट आपल्या सर्व जारास वेतन देतेस. त्यांनी चोहोकडून येऊन तुझबरोबर शिंदळकी करावी म्हणून तू त्यास लालूच दाखवितेस. तुझ्या शिंदळकीची रीत इतर स्त्रियांच्या उलट आहे. कोणी व्यभिचारी पुरुष तुझ्या मागून येत नाही. तुला कोणी वेतन देत नाही, तर उलट तू त्यास वेतन देतेस. हे तुझे वर्तन विपरीत आहे. ह्याकरिता अगे वेश्ये, परमेश्वराचे वचन ऐक. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपला पैका उधळिला. आपल्या जारांबरोबर शिंदळकी करून
आपली लाज दाखविली. तू आपल्या मूर्तींशी अमंगळ कृत्ये केली आणि आपल्या मुलांचे रक्त त्यास अर्पिले. म्हणून पहा, ज्यास तू खुश केले, प्रेमपात्र व द्वेषपात्र असे जे तुझे सर्व जार, त्यास मी चोहोकडून तुझविरुद्ध जमा करीन. त्याच पुढे तुझी लाज उघडी करीन, म्हणजे ते तुझी सारी लाज पाहतील. जारिणी व रक्तपाती स्त्रिया यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करीन, आणि क्रोधाने व ईर्ष्येने मी तुझा रक्तपात करीन. मी तुला त्यांच्या हाती देईन, म्हणजे ते तुझी कमानदार घरे उद्ध्वस्त करीतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकीतील, तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझे उंची जवाहीर काढून घेऊन तुला उघडी नागडी करून सोडितील. ते तुझविरुद्ध मंडळी जमवून आणून तुला दगडमार करीतील व आपल्या तरवारींनी तुला भोसकतील. ते तुझी घरे अग्नीने जाळीतील आणि बहुत स्त्रियांदेखत तुला शासन करीतील. ह्या प्रकारे तुझी शिंदळकी मी बंद करीन, आणि यापुढे तू कोणास वेतन देणार नाहीस. तेव्हा तुझवरचा माझा संताप मी शांत करीन. तुझविषयीची माझी ईर्ष्या नाहीशी होईल. मी शांत होईन, पुन्हा कोप करणार नाही. तू आपल्या तरुणपणाच्या दिवसांचे स्मरण ठेविले नाही, तर हे सर्व करून मला चिडविले. म्हणून पहा, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझ्या अनाचाराचे प्रतिफळ मी तुझ्या माथी लादीन, म्हणजे आपल्या इतर सर्व अमंगळ कर्मात आणखी शिंदळकीची भर तू घालणार नाहीस. पहा, म्हणी योजणारे सर्व यथा माता तथा कन्या ही म्हण तुझविषयी म्हणतील. आपल्या नवऱ्याचा व मुलांचा धिक्कार करणारी तुझी माता, तिची तू कन्या. आपल्या नवऱ्याचा व मुलांचा धिक्कार करणाऱ्या तुझ्या बहिणी, त्यांची तू बहीण. तुझी आई पडली हित्तीण व बाप पडला अमोरी. तुझ्या डावीकडे आपल्या कन्यांसह राहणारी शोमरोन, ती तुझी थोरली बहीण, आणि तुझ्या उजवीकडे आपल्या कन्यांसह राहणारी सदोम, ही तुझी धाकटी बहीण. तू त्यांच्या मार्गांनी व त्यांच्या अमंगळ कृत्यांप्रमाणे थोडी थोडकी चाललीस असे नाही, तर तू आपला सर्व आचार त्यांच्यापेक्षाही भ्रष्ट केला. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू व तुझ्या कन्यांनी जसे वर्तन केले, तसे तुझी बहीण सदोम हिने व तिच्या कन्यांनी केले नाही. पहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते. गर्व, अन्नाची विपुलता व ऐश आराम ही तिला व तिच्या कन्यांना होती. दरिद्री व गरजवंत यास तिने हात दिला नाही. त्यांनी उन्मत्त होऊन माझ्यासमोर अमंगळ कृत्ये केली. ती पाहून मी त्यांचा निप्पात केला. शोमरोनेने तर तुझ्याहून अर्धे सुद्धा पाप केले नाही. तू आपली अमंगळ कृत्ये त्यांच्याहून अधिक केली. तू केलेल्या अमंगळ कृत्यांच्या मानाने तुझ्या बहिणी निर्दोष ठरल्या. तू आपल्या बहिणीस
आपल्याहून निर्दोष ठरविले याची तुला लज्जा असो. तू त्यांच्याहून घोर पाप केल्यामुळे तुझ्या मानाने त्या निर्दोष मानिल्या पाहिजेत. तुझ्या बहिणी अधिक नीतिमान आहेत हे तू दाखविले, म्हणून तू फजित व लज्जित हो. मी सदोम व तिच्या कन्या यांचा आणि शोमरोन व तिच्या कन्या यांचा व त्यांच्यामध्ये तुझ्या धरून नेलेल्या लोकांचाही बंदिवास फिरवीन, म्हणजे तुला लज्जेचा काळिमा लागेल. ज्या तुझ्या सर्व कृत्यांनी त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झाले त्याविषयी तू लज्जित होशील. तुझ्या बहिणी सदोम व तिच्या कन्या आपली पूर्वस्थिती पुन्हा पावतील. शोमरोन व तिच्या कन्या आपली पूर्वस्थिती पुन्हा पावतील. तू व तुझ्या कन्या आपली पूर्वस्थिती पुन्हा पावाल. तू आपल्या तोऱ्यात असता तुझी बहीण सदोम हिचे नाव देखील तुझ्या तोंडी नव्हते. अरामी स्त्रिया व तिच्या आसपासचे सर्व आणि तुला तुच्छ मानणाऱ्या पलिष्टी स्त्रिया यांनी तुझी अप्रतिष्ठा केली. त्यावेळेस तुझी दुष्टता प्रगट झाली, तशी अद्याप प्रगट झाली नव्हती. तू आपल्या दुष्कर्मांचे व अमंगळ कृत्यांचे फळ भोगीत आहेस असे परमेश्वर म्हणतो. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू स्वतः वाहिलेल्या शपथेस तुच्छ मानून आपला करार मोडिला. तू जसे केले तसे मी तुझे करीन. तरी मी तुझ्या तारुण्यात तुझबरोबर केलेला करार स्मरून तुझबरोबर सर्व काळचा करार करीन. तू आपल्या वडील बहिणी व आपल्या धाकट्या बहिणी यांचा अंगीकार करशील, तेव्हा तू आपले आचरण स्मरून लज्जित होशील आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या करारातल्या नसल्या तरी त्या कन्या म्हणून देईन. मी तुझबरोबर आपला करार स्थापित करीन, तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे. तू जे सर्व केले त्याची मी क्षमा करीन, म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जा पावशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.